एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झामच्या सगळ्या लेटेस्ट व्हिडिओज, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे सगळे लेटेस्ट क्वेश्चन पेपर्स, ड्रॉइंग एक्झाम अपडेट्स, एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग रिझल्ट डेट आणि इतर बऱ्याच यूजफुल अशा व्हिडिओज पाहायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे ऑल स्टुडंटसाठीचे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमचे सगळे क्वेश्चन पेपर्स माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. आत्ता आपण या व्हिडिओमध्ये एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामचा फर्स्ट पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्रचा इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर, लेटेस्ट क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. या पेपरची वेळ 2.5 तास असते, म्हणजे 2 hours 30 minutes अशी याची वेळ असते. हा पेपर सकाळी 10:30 to दुपारी 1 पर्यंत असतो. मी असे सगळे नवीन लेटेस्ट क्वेश्चन पेपर चॅनेलवरती अपलोड केले आहेत, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून व्यवस्थित पहा. मी तुम्हाला सगळा क्वेश्चन पेपर व्यवस्थित दाखवणार आहे आणि वाचूनही दाखवणार आहे आणि भरपूर अशा टिप्स देखील देणार आहे. त्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहेत आणि काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत, त्या पाहूया. परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे एक्झामच्या आदल्या दिवशी घाईघाईने तुम्ही बॅग भरायची नाही, तर आदल्या रात्री सावकाशपणे बॅग भरून ठेवायची. बॅगमध्ये सर्व पेन्सिल शार्प करून ठेवायचे, पॅलेट ब्रश क्लीन करून पुसून स्वच्छ ठेवायची, सगळे कलर्स व्यवस्थित बरोबर घ्यायचे, ऑइल पेस्टल कलर व्यवस्थित लावून घ्यायचे, डार्क टू लाईट किंवा लाईट टू डार्क अशा प्रकारे कलर्स लावून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला जी हवी ती कलरची शेड शोधण्यात वेळ जाणार नाही. त्याचप्रमाणे जर तुमच्या पोस्टर कलरच्या बॉटलला सेम झाकण असेल, सगळ्यांना बघा कधीकधी रेड कलरचं किंवा येलो कलरचं झाकण असतं आणि त्यामुळे तुम्हाला आतमध्ये कोणता कलर आहे तो कळत नाही. त्यामुळे तुम्ही घरातच आदल्या रात्री त्याच्यावर जे काही कलर्स आहेत त्याची नावं तुम्ही चिटकून घ्यायची किंवा त्याला कलर देऊन ठेवायचा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. त्याच बॉटलमधील कलर वरती झाकणाला तुम्ही लावला, त्याच्या झाकणाला किंवा लावला तरी चालेल. तुमच्या कलर बॉटलमधील जर कलर सुकला असेल किंवा ड्राय झाला असेल तर त्यामध्ये आदल्या रात्रीच 4-5 थेंब पाण्याचे टाकून ठेवायचे आहेत, म्हणजे कलर थोडासा ओलसर राहणार आहे, परीक्षेला गडबड होणार नाही. पेन्सिल, त्यानंतर कंपास बॉक्स, कलरिंगचे सगळे मटेरियल आदल्या रात्रीच तुम्ही बॅगमध्ये तपासून भरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला परीक्षेला जो पेपर देतात तो तुमच्या सेंटरवरच तुम्हाला ड्रॉइंग पेपर मिळणार आहे, पण ड्रॉइंगचे सगळे मटेरियल तुम्ही स्वतः घेऊन जायचे आहेत. तुमच्याजवळ HB, 2HB किंवा 0.5ची लीड पेन्सिल जवळ ठेवायची आहे. त्याचप्रमाणे इरेझर, शार्पनर आठवणीने घेऊन जायचं आहे. इरेझर अतिशय सॉफ्ट असं ठेवायचं आहे. शार्पनरसुद्धा चांगल्या क्वालिटीचं तुमच्याजवळ ठेवा. कंपास बॉक्समध्ये 30 सेंटीमीटर लांबीची प्लॅस्टिकची पट्टी नसते, ती तुम्ही सेपरेट घेऊन जा. तुम्हाला असं वाटत असेल की मी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी का सांगत आहे, पण ड्रॉइंग एक्झामला तिथे सगळी मुलं तुमच्यासाठी नवीन असणार आहेत. तिथं कोणीही कोणाला मदत करत नाही, प्रत्येकाला गडबड आणि धावपळ असते. त्यामुळे ह्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता ऐकायच्या आहेत. मी तुम्हाला क्वेश्चन पेपर सांगणारच आहे, पण त्याआधी ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. ड्रॉइंग पेपरवर लाईन आखण्यासाठी मोठी स्केल तुम्हाला लागणार आहे. त्याचप्रमाणे इंक पेन, वॉटरप्रूफ असलेले पेन, जेल पेन, ब्लॅक कलरचे पेन तुम्ही सोबत घेऊन जा. त्याचप्रमाणे 0, 1, 3, 5 नंबरचे राऊंड ब्रश वॉश देण्यासाठी घेऊन जा आणि एक चपटा किंवा फ्लॅट ब्रश देखील घेऊन जा. त्याचप्रमाणे ऑइल पेस्टल किंवा क्रेयॉन्स 25 किंवा 50 शेड असलेली जो बॉक्स असतो क्रेयॉन्सचा किंवा पेस्टल कलरचा बॉक्स, तो तुम्ही घेऊन जा. कलर्समध्ये पोस्टर कलर, ट्यूब कलर, वॉटर कलर, तुम्हाला जे हवे ते कलर तुम्ही घेऊन जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोठ्या आकाराची व्हाईट कलरची पॅलेट किंवा तुमच्याकडे जर पॅलेट नसेल तर तुमच्या घरात असणारी मोठी पांढरी बशी, प्लेट किंवा जर काहीच तुमच्याकडे नसेल तर पांढऱ्या रंगाची एखादी फरशी म्हणजे टाईल, ती देखील चालेल, ती तुम्ही कलर तयार करण्यासाठी घेऊन जा. पाण्यासाठी 2 पसरट भांडी घेऊन जा, एक कलर कामासाठी आणि दुसरा ब्रश क्लीन करण्यासाठी घेऊन जा. ब्रश क्लीन करण्यासाठी तुम्ही एक उभ्या आकाराचं भांडं घेऊन जा, म्हणजे तुमचे भांडे कलंडणार नाही, पालथे होणार नाही. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी
की ड्रॉइंग पेपरचा आकार खूप मोठा असतो आणि आपलं जे रेग्युलर पॅड असतं ते खूप छोटं असतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे तुम्ही एखादा मोठा कार्डबोर्ड, पुठ्ठा, माउंट बोर्ड, ड्रॉइंग बोर्ड असं काहीतरी मोठ्या आकाराचं मोठ्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमधून तुम्ही बरोबर घेऊन जा. छोटे पॅड ड्रॉइंग पेपरसाठी पुरत नाही. त्यामुळे हाताखाली धरण्यासाठी मोठ्या आकाराचे जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल पॅड ते तुम्ही घेऊन जा. मोठा पुठ्ठा हे जे बोललं आहे ते तुम्ही तशा पद्धतीने पुठ्ठे नेऊ नका ड्रॉइंगसाठी, कारण रिस्क नको. ड्रॉइंगसाठी मोठ्या आकाराचं ड्रॉइंगचं पॅड मिळतं तेच तुम्ही घेऊन जा. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या वस्तू घेऊन जायच्या आहेत. त्याचप्रमाणे 2 कॉटनची फडकी म्हणजे कॉटनची रुमाल तुमच्याबरोबर ठेवा, कारण शेडिंग करताना आणि ब्रश क्लीन करताना किंवा पुसण्यासाठी तुम्हाला फडक्यांची, कॉटनची जी रुमाल फडकी असतात त्याची खूप गरज असते. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमधला असा आहे की तुम्हाला तिथं गेल्यानंतर लक्षात येतं व्हाईट कलर जो आहे वॉटर कलरचा तो तुम्हाला पुरत नाही. आणि आदल्या दिवशी जर तुम्ही दुकानात गेला तर व्हाईट कलर बऱ्याच ठिकाणचे संपलेले असतात. त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक आत्ताच व्हाईट कलर, पोस्टर कलर जो वॉटर कलर आहे तो तुम्हाला विकत आणून ठेवायचा आहे. आणि तुमच्याबरोबर तुमच्याकडे व्हाईट कलर असूनही 2 मोठ्या एक्स्ट्रा बॉटल तुम्ही व्हाईट कलर घेऊन जायचा आहे, कारण तुम्हाला व्हाईट कलर पेपरच्या वेळी जास्त लागतो. ही या व्हिडिओमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे व्हाईट कलर तुम्ही जास्त बरोबर नेऊन ठेवा, घेऊन जा. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुमचं आयडेंटिटी कार्ड. स्कूलचं जे आयडेंटिटी कार्ड आहे ते तुम्ही घरी विसरायचं नाही. तुमचा नंबर कोणत्याही स्कूलमध्ये लागला, कुठेही तुमचं सेंटर असलं तरी आय कार्ड तुम्ही घेऊन जायचं आहे, तुमचं फोटो असलेलं. त्याचप्रमाणे तुमचा सीट नंबर असलेलं जे तुम्हाला हॉल तिकीट दिलेलं आहे ड्रॉइंग एक्झामसाठी ते बरोबर घेऊन जायचं आहे. आय कार्ड आणि जर हॉल तिकीट तुम्ही घेऊन गेला नाही तर तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाणार नाही. आत्ता तुम्ही एक्झाम देण्यासाठी सेंटरवर तुमच्या अर्धा तास अगोदर सेंटरवर तुम्ही पोहोचायचं आहे आणि तुम्हाला तुमचा नंबर जिथे कुठे आहे तिथे शोधून तुमची जागा पाहून घ्यायची आहे. ॲन्सर शीट म्हणजे ड्रॉइंग पेपर हातामध्ये मिळाल्यानंतर राईट साईडला पेनने तुम्ही तुमचे नाव, सीट नंबर, स्कूल नेम, तुमचे स्टँडर्ड, तुम्ही कोणत्या स्टँडर्डमध्ये आहात ते, त्यानंतर डेट, तुमची जी एक्झामची डेट आहे ती, सेंटरचे नाव, सेंटरचा नंबर तो तुम्हाला स्कूलमध्येच देतील. आणि तुम्ही एलिमेंटरी का इंटरमिजिएट कोणती एक्झाम देणार आहात त्याबाबत तुम्ही व्यवस्थित सुंदर अक्षरामध्ये लिहायचं आहे. तुम्ही लहान आकाराचे ड्रॉइंग काढायचं नाही. ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. व्हिडिओ स्किप न करता फास्ट स्पीडने, वेळ कमी असेल तर पहा, पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे, कारण ते तुमचे ड्रॉइंग विचारात घेतले जाणार नाही जर छोटं ड्रॉइंग काढलं तर. जॉमेट्रीचा पेपर सोडून कोणत्याही सब्जेक्टसाठी एलिमेंटरीच्या पेपरच्या वेळी स्केलचा वापर ड्रॉइंग काढताना करायचा नाही. माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाईम मॅनेजमेंटविषयी व्यवस्थित सांगितलेलं आहे. माझ्या व्हिडिओत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्ही फास्ट स्पीड करून तुम्ही त्या पाहून घ्या, म्हणजे तुमचा पेपर वेळेत पूर्ण होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये सुद्धा माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ड्रॉइंगच्या सेपरेट व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये बनवल्या आहेत, त्यामुळे एलिमेंटरीच्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहेत. आता मी तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट असा क्वेश्चन पेपर दाखवणार आहे, तो तुम्ही करूनच जायचं आहे. तुम्हाला पेपर दाखवते. तुमचा फर्स्ट पेपर एलिमेंटरीचा आहे, ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे वस्तुचित्र. हा पेपर तुम्हाला समोर दिसत आहे. सुरुवातीला तुम्हाला तो इंग्लिशमध्ये दाखवला आहे वरच्या बाजूला, आणि तसाच तुम्हाला तो इंग्लिशच्या खाली मराठीमध्ये दाखवला आहे. मागील पानावर तोच पेपर वस्तुचित्रचा जो आहे म्हणजे ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा तो तुम्हाला हिंदीमधून दाखवला आहे, आणि शेवटी तुम्हाला तो उर्दू भाषेमध्ये दाखवला आहे. मी तुम्हाला आधी सगळा पेपर दाखवते, हे पहा. शेवटी तुम्हाला उर्दू भाषेमध्ये दाखवला आहे. म्हणजे पहा, 4 लँग्वेजमध्ये हा पेपर तुम्हाला दिला जातो. सगळ्यांना एकच पेपर दिला जातो. पेपर सेम असतो. सेंटरवरती तुम्हाला पेपर मिळणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पेपर शेवटपर्यंत पहा. ड्रॉइंग पेपर म्हणजे तुमची ॲन्सर शीट
तुम्ही उभी धरायची की आडवी धरायची हे संपूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ड्रॉइंग पेपर उभा किंवा आडवा धरू शकता आणि त्यावर ड्रॉइंग काढू शकता. ड्रॉइंग अतिशय हलक्या हाताने काढायचे आहे. इरेझरचा वापर खूप कमीत कमी करायचा आहे. ड्रॉइंग काढताना शॅडो खूप महत्त्वाची आहे. ती तुम्ही शॅडो दाखवायची आहे. शेडिंग करताना शेडिंग खूप महत्त्वाचं आहे. ते देखील तुम्ही दाखवायचं आहे. तुम्हाला ड्रॉइंगसाठी तुम्हाला वॉटर कलरफुल पेन्सिल त्याचप्रमाणे कलरफुल पेन्सिल, ब्लॅक स्केच पेन, क्रेयॉन, ऑइल पेस्टल कलर्स, वेगवेगळ्या रंगातील इंक म्हणजे शाई किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध कलर असतील त्या कोणत्याही कलरचा वापर तुम्ही स्वतंत्रपणे किंवा अनेक कलर्स एकत्र करून तुम्ही वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. व्हिडिओ चालू असताना मी खूप एक्झाम्पल्स तुम्हाला दाखवले आहेत ऑब्जेक्ट ड्रॉइंगचे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही करा किंवा व्यवस्थित तुम्ही ते पाहून जा. ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्रामध्ये तुमच्यासमोर 2 मानवनिर्मित आणि एक निसर्गनिर्मित एक अशी वस्तूंची मांडणी केलेली असते. या मांडणीच्या मागे कापड येणार नाही. मी तुम्हाला आता महत्त्वाचे सब्जेक्ट कोणते येणार आहेत परीक्षेला ते सांगणार आहे. परंतु मांडणीच्या खाली कापड येऊ शकते किंवा एखाद्या पांढऱ्या रंगीत कागदावरही या वस्तू पांढऱ्या किंवा कलरफुल पेपरवरही या वस्तू मांडल्या जाऊ शकतात. चित्र तुम्ही भरपूर मोठ्या आकाराचं काढायचं आहे कारण चित्रामध्ये फक्त 3 वस्तू असणार आहेत. त्यामुळे ड्रॉइंग जेवढं मोठं काढता येईल तेवढं मोठं व्यवस्थित कागदाला शोभेल असं काढायचं आहे. माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला वेळेचं नियोजन कसं करायचं, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं ते सांगितलं आहे. त्याचप्रमाणे खूप एक्झाम्पल्स मी माझ्या व्हिडिओजमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. पाण्याची बादली म्हणजे बकेट आणि मग या 2 गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. या 2 वस्तू समोर एखादा भोपळा, हिरवा भोपळा तुम्हाला माहीत आहे, लांब भोपळा, तो ठेवू शकतात किंवा काकडी ठेवू शकतात किंवा नारळ, केळी, सफरचंद, ढोबळी मिरची, टोमॅटो, वांगी या प्रकारे एखादी वस्तू ठेवू शकतात. बकेट आणि मग हा तुम्ही चांगला जास्त करून जा. त्याचप्रमाणे तुम्हाला मी आता पेपर वाचून दाखवणार आहे. पेपरमध्ये असं दिलं आहे, पहा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. परीक्षार्थींसाठी सूचना पेपर या प्रकारचा येतो. मी मराठीतून पेपर तुम्हाला पहिला सांगते. रेखाटनासाठी यांत्रिक साधनांचा उपयोग करू नये म्हणजे स्केलचा सुद्धा तुम्ही उपयोग करायचा नाही. लहान आकारातील चित्र विचारात घेतले जाणार नाही. वस्तुसमूह आपल्या जागेवरून जसा दिसत असेल तसं रेखाटन करणं अपेक्षित आहे. 3 नंबरला त्यांनी दिलेला आहे. तुम्हाला वस्तू प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे दिसणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं ड्रॉइंग इथे सारखं येणार नाही. प्रत्येकाचं ड्रॉइंग इथे वेगळे येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जसं त्या जागेवरून तुमच्या दिसणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ते काढायचं आहे. त्याचप्रमाणे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲन्सर शीट तुम्ही उभी किंवा आडवी धरू शकता आणि मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित ह्या ज्या वस्तू आहेत त्या कागदाला शोभून दिसेल एवढ्या मोठ्या आकारात तुम्ही काढायच्या आहेत. इथे समोर काही पॉईंट्स दिले आहेत तेच मी तुम्हाला सांगत आहे. वस्तुसमूहाचे संयोजन सुसंवादी आणि प्रमाणबद्ध असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वस्तूचे वैशिष्ट्यपूर्ण घाट परस्परांशी संबंधित असलेले प्रमाण तुमच्या चित्रनिर्मितीच्या सुयोग्य ठरवतील असे असावे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे, बादली आणि मग असं एक्झाम्पल तुम्हाला समजा दिलं तर बादली मोठी येणार आणि मग त्या आकाराने छोटा येणार, त्याला शोभेल असा येणार. त्याचप्रमाणे एखादा नारळ ठेवला असेल तर तो थोडा छोटा येणार. तुम्ही मगच जास्त मोठा दाखवला, बादली छोटी दाखवली, असं विचित्र काही काढलं तर ते चित्र विचारात घेतलं जात नाही, तुम्हाला फेल केलं जातं. वस्तूवरील छायाप्रकाशासाठी वस्तुसमूहाचे योग्य रंगात रंगकाम करून हुबेहूब चित्रण करणे अपेक्षित आहे. त्यांनी तेच सांगितलं आहे की तुम्ही शॅडो काढणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या प्रकारचे कलर्स वापरायचे आहेत ते इथे त्यांनी सांगितलं आहे. मी तुम्हाला सगळे कलर्स मगाशी सांगितले आहेत तेच वापरायचे आहेत. माझ्या खूप सगळ्या व्हिडिओ चॅनलवरती आहेत, बारीक सारीक गोष्टींच्या आहेत त्या तुम्ही सगळ्या पाहायच्या आहेत आणि याच प्रकारे सगळे क्वेश्चन पेपर्स मी अपलोड करणार आहे. मला महत्त्वाचे वाटणारे प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे ते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत असं समजून तुम्ही ते नक्की करून जा. आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन देखील दाबा. धन्यवाद.